काम करत असताना हे उपक्रम 2005 ते 2024 हे 20 वर्ष उपक्रम चालवत असताना अशी कुठली आठवण आहे का की जी विसरता येणार नाही? अशी कुठली पोचपावती आपल्याला कोणाकडून मिळाले का की जे तुम्ही विसरूच शकत नाही आणि त्याचं पाठबळ तुम्हाला मिळतंय? ती अशी एखादी आठवण त्यांना ऐकायचे. आणि त्यांचा दुसरा प्रश्न आहे की कामाचं समाधान आपल्याला कसं मिळतं आणि त्याच्यावर पुन्हा एकदा हा उपक्रम चालवण्याचं पाठबळ मिळतं, काय सांगा? निश्चित, खूप खूप धन्यवाद. जे तू म्हणालीस की समाधान कसं मिळतं किंवा त्यांनी प्रश्न विचारला आहे तो, मला एक गोष्ट इथे आवर्जून आपल्याला सांगायची की आत्तापर्यंत ह्या उपक्रमाच्या माध्यमातून जवळपास 280 समाजसेवी संस्था समाजापर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि या संस्थांना 17 कोटीच्या आसपास निधी या उपक्रमाने मिळवून दिलेला आहे. तर मला असं तेच वाटतं की आज आपण आपले कष्ट, आपली बुद्धी, आपला वेळ वापरून जर का एवढ्या संस्थांना मदत मिळत असेल तर ही समाधानाची गोष्ट निश्चितच आहे. एक प्रसंग मी सांगते की खरंच अतीव समाधान आपल्याला मिळतं. अशा अनेक सक्सेस स्टोरीज आहेत, पण मी एक पटकन जाता जाता सांगते. आपल्याकडे एक संस्था आली होती बीडच्या इंटिरियर भागामध्ये काम करणारी, आणि त्या संस्थेमध्ये ऊसतोडणी कामगारांची मुलं असतील, तमासगीर स्त्रियांची मुलं असतील, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं असतील, कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांची मुलं असतील, अशा मुलांना तिथे सांभाळलं जातं, शिक्षण दिलं जातं. तर ज्या वर्षी ही संस्था आपल्या उपक्रमामध्ये आली होती त्यावेळेला आमचे सुरेश जोशी काका, एक गृहस्थ, हा उपक्रम बघायला आले होते आणि त्यांना फार आवडलं या संस्थेचं काम. आणि ते म्हणाले की मी करीन मदत या संस्थेला, पण मी प्रत्यक्ष जाऊन भेट देईन. आणि मग ते एकदा गेले, त्या संस्थेला भेट दिली. शांतिवन नावाची संस्था आहे. आणि भेट दिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की दुष्काळी भाग आहे सगळा, इथे पाण्याचं दुर्भिक्ष आहे. तर त्यांनी सांगितलं तिथे संस्थेला की मी आत्ता 5 लाख रुपये देतो, अट एकच घातली आहे, या 5 लाखातनं इथे शेततळं बांधायचं. मग त्या 5 लाखातनं त्या संस्थेमध्ये शेततळं बांधलं गेलं. तो प्रकल्प पाण्याने स्वयंपूर्ण झाला. पुढे त्यांनी त्यांचे मित्र आहेत एक, तर त्यांचा ट्रस्ट आहे, त्या ट्रस्टला या संस्थेशी जोडून दिलं आणि त्यांना पण हे काम खूप आवडलं. पण जेव्हा संस्था बघितली तेव्हा लक्षात आलं की आसपासच्या गावांमध्ये सुद्धा प्रचंड दुष्काळी परिस्थिती आहे. मग त्या ट्रस्टनी सांगितलं की हो मी देतो पैसे. किती देतो? त्या काळात 10-12 वर्षापूर्वी 25 लाख रुपये देतो. अट एकच की आसपासच्या गावामध्ये शेततळी बांधायची. तर त्या पैशामधनं त्या आसपासच्या गावामध्ये जवळपास 35 शेततळी बांधली गेली. त्या शेततळ्याचं लोकार्पणही माझ्या हस्ते झालं. आणि ज्या वेळेला संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळानं होरपळत होता तेव्हा या शेततळ्यांच्या वरती फुललेली किंवा ह्या पाण्यावर फुललेली मोसंबीची शेती इतकी प्रचंड होती की जमिनीवर झोपून मोसंबी तोडाल एवढं उत्पन्न त्या गावानी घेतलं. आणि खरंच सांगते की हे बघून असं वाटलं की सार्थकी लागला माझा जन्म. बरोबर, असे अनेक अनुभव आहेत या उपक्रमाच्या माध्यमातून किंवा ह्या उपक्रमाने माझ्या झोळीत टाकलेले म्हणूयात. नक्कीच. आणि